नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे आणि ह्या ट्विस्टमध्ये नक्की आता विद्याधरला पोलिसांनी पकडून नेलेलं आहे. कारण युगंधरने एक चालाकी वापरून बरोबर विद्याधरला या पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. परंतु विद्याधर मात्र आता जेलमधून आपला खेळ खेळत असतो. कारण शिल्पाला त्याने आता फोन केलेला असतो, पण शिल्पा काही ऐकायला तयार नसते. म्हणून शेवटी त्याने आता शलाकाची मदत घेतलेली असते. कारण किती काही झालं तरी युगंधर, पृथ्वी आणि ह्या सगळ्यांना एकत्र येऊन द्यायचं नाही आणि शलाकाला सुद्धा तेच हवं असतं. म्हणून शलाकाला सुद्धा, कारण युगंधरने तिच्याशी लग्न न करता समिधाशी लग्न केलेलं असतं, याची दुश्मनी मात्र आता तिला निभवायची असती. म्हणून मात्र आता ती ही विद्याधरची मदत करत असते. परंतु विद्याधरची ती अशी काहीतरी मदत करते की छुपे डाव मदत करण्याचा प्रयत्न करत असते. पण त्यानंतर आता जेव्हा इकडे जो इव्हेंट अगदी व्यवस्थित पार पडलेला आहे आणि इव्हेंट मात्र व्यवस्थित पार पडलेला असताना जेव्हा जी दोरी आहे तर ती दोरी कापून जे झुंबर खाली पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये आनंदीने मात्र आता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळ्यांचा जीव वाचवलेला आहे. आणि शेवटी आनंदीला यामध्ये दुखापत झालेली असते. त्या अगोदर मात्र आता आनंदीने जे आता हे काम केलेलं आहे ते इतकं मस्त केलेलं असतं. कारण तिने आता इतकं म्हणजे मॉडेलचं काम इतकं छान केलेलं आहे, म्हणून तिचं फारच असं कौतुक होत झालेलं असतं. परंतु याच वेळेस मात्र आता ह्या विद्याधरला तेथे पोलिसांनी पकडून नेलेलं आहे. कारण आता हे दोन पुरावे सापडून आता हा विद्याधर काही सुटायला तयार नसतो. परंतु आता ही धनश्रीला मात्र आता खूप राग येतो. कारण आज जे काही झालेलं आहे ते केवळ आनंदीमुळे झालेलं आहे. आनंदीमुळेच माझा नवरा जेलमध्ये गेलं याचं तिला आता वाईट वाटत असतं. म्हणून तिला रागसुद्धा खूप आलेला असतो. म्हणून शलाका आणि ती एकत्र येऊन मात्र विद्याधरला सोडवण्यासाठी मदत करत आहे. पण शलाका आणि शिल्पा या दोघींचं मात्र आता एकमेकींशी पटत नसतं. म्हणून त्या काही एकत्र येत नाही. परंतु धनश्री आता शलाकाची मदत घेते आणि आनंदीचा काटा काढण्याचा ठरवते. तेव्हा मित्रांनो आता पृथ्वी आणि युगंधर एकत्र येऊन ह्या शलाकाला हाताला धरून आता रूमच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर कसं काढणार आहे. तिच्याशी असणारं नातं तोडून शेवटी आनंदीचा स्वीकार त्यांनी आई म्हणून केलेला आहे हे मात्र आता सगळ्यांच्या समोर मात्र आता हा पृथ्वी दाखवून देणार आहे. आणि शलाकाची आता जी त्याने लायकी काढलेली आहे, कारण शलाकावर मात्र आता ह्या पृथ्वीचं खूपच प्रेम असतं. एका आईच्या ठिकाणी ते शलाकाला मानत असतात. परंतु शलाकाने मात्र असं काहीतरी गेम करून आता पृथ्वी समोर तिचं सत्य आलेलं असतं. तर मित्रांनो आता पुढच्या नक्की आता ह्या ट्विस्टमध्ये काय होतं ते आपण सविस्तर बघूयात. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, आनंदीने आता एक अशी हिरकणी बनून रणरागिणी बनून आपल्या कुटुंबाचा जीव वाचवलेला असतो. म्हणून ती युगंधरच्या मनात आणखीनच आता जवळ गेलेली असते. युगंधरला तिच्याबद्दल आता हेवा वाटत असतो. कारण आनंदी इतकी खरंच म्हणजे डेंजर कशी असेल आणि इतकी हुशार कसं असेल तेच काही कळत नसतं. आणि स्वतः युगंधरने आज तिचा मेकअप करून जो काही आता आनंदीने लुक दाखवलेला असतो त्यावर आता हा युगंधर फारच खुश असतो. आनंदीचं रूप बघून आता त्याला तिच्यामध्ये समिधा दिसते आणि समिधाच आता सर्व काही ॲक्टिंग वगैरे करत आहे हे मात्र त्याला समजतं. पण त्याच वेळेस मात्र आता युगंधर इतका काही आता लक्ष ठेवून असतो. पोलिसांना आता असं काहीतरी त्याने पुरावा दिलेला असतो आणि असा गेम तो आज विद्याधरशी खेळलेला असतो. म्हणून विद्याधरला पकडून पोलीस आता घेऊन जातात. परंतु आनंदीने सांगितलेलं असतं की आता किती काही झालं तरी मालक साहेब हे एक देव माणूस आहे आणि ते कोणतेही आरोप करू शकत नाही. कारण विद्याधर आज जे काही त्याने केलेलं आहे ते सगळं CCTVमध्ये आरती आणि ह्या आनंदीने दाखवलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र आता ह्या विद्याधरला पोलीस पकडून गेल्यानंतर विद्याधरला फारच राग येतो आणि विद्याधरचा जेलमध्ये आता जो काही तो हवालदार आहे तर त्याला काहीतरी पैसे वगैरे देऊन तो त्याचा फोन घेतो आणि शलाकाला फोन करतो. शलाकाला फोन करून सांगतो की हे बघ, किती काही झालं तरी आता समिताची मुलं आणि हे युगंधर आणि आनंदी या कुणालाच एकत्र येऊन द्यायचं नाही. कारण आज युगंधरने माझा असा काहीतरी काटा काढला. कारण त्याने माझा बॉम्ब
जो काही ब्लास्टसुद्धा केलेला आहे आणि त्यामध्ये मी त्याला अडकवणार होतो, पण शेवटी त्याने मला अडकवलं. आणि शलाका तुला अशी काहीतरी खेळ खेळायची आहे की जो काही आता हा पृथ्वीचा लॉन्च आहे तर तो लॉन्च मात्र बंद पडला पाहिजे आणि पृथ्वी आणि युगंधर या दोघांमध्ये दरी निर्माण झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या आनंदीचा काटा काढायचा आहे, कारण हे सगळं झालेलं आहे तर त्या आनंदीमुळे. तेव्हा शलाका म्हणते की तू काही काळजी करू नकोस, आनंदी आणि युगंधर या दोघांना तर मी कधी एकत्र येऊन देणार नाहीच, कारण त्या समिधाला मात्र युगंधरने त्याची बायको बनवलं होतं. त्याचा राग मी आत्तापर्यंत नाही विसरू शकत. म्हणून आता बदला तर मला सुद्धा घ्यायचा आहे, पण तुझ्यासारखा नाही. छुपे डाव कसे असतात हे फक्त मी तुला दाखवून देते. आणि आता ही शलाका मात्र पृथ्वीला मात्र खरेदी करून युगंधरच्या आणि आनंदीच्या जीवनामध्ये कसं वादळ मी आणते हे आता बघूयात. त्यानंतर मात्र आता इकडे जो काही हा म्हणजे लॉन्च सुरू आहे आणि त्यामध्ये आता ह्या आपल्या पृथ्वीने आपल्या वडिलांचं इतकं कौतुक केलेलं असतं भरभरून, त्यामुळे आता पृथ्वी आणि युगंधर यांच्या मनामध्ये आता आपुलकीची भावना निर्माण झालेली असते. आता पृथ्वीचा लॉन्च खूपच भरभराटीला आलेला असतो. सगळ्या जगातून त्याला आता इतका प्रतिसाद मिळत असतो. त्याच्या जे काही साड्यांचा खप आहे तो खूप वाढलेला असतो आणि याचं सगळं क्रेडिट तो आनंदीला देत असतो आणि आरतीला. असं करता करता मात्र आता आरती खूप छान असा डिझाईन बनवत आहे आणि पृथ्वी आणि आरती या दोघातील जवळीक मात्र वाढत आहे. त्यानंतर मात्र आता ही शलाका आहे ती काही गप्प राहायला तयार नसते. तिला असं वाटतं आता ही आनंदी मात्र आता घरामध्ये जागा करून बसलेली आहे आणि ती नक्कीच समिधाची जागा घेऊ शकते. आता समिधाची जागा आपण घेऊ शकलो नाही, त्यामुळे ती जागा आनंदीला सुद्धा घेऊन द्यायची नाही. म्हणून ती धनश्रीला फोन करते आणि धनश्रीला म्हणते की हे बघ, आता तुला एक काम करायचं आहे. त्या घरामध्ये राहून मी तुला असं काहीतरी करायला सांगत आहे, कारण पृथ्वी आणि आता मिताली यांच्यासमोर आनंदी आणि युगंधर यांच्या नात्याचं सत्य आलंच पाहिजे. काही झालं तरी आज हे सत्य त्यांना कळायला हवं. तेव्हा धनश्री म्हणते की हे बघा, तुम्ही जे काही सांगताल ते मी करायला तयार आहे, पण अगोदर आमच्या यांना विद्याधरला तुम्ही सोडवत असाल तरच मी तुमचं ऐकायला तयार आहे. तेव्हा शलाका म्हणते की हे बघ, तू काही काळजी करू नकोस. विद्याधरला मी कसं जेलच्या बाहेर काढते हे माझ्याकडे लागलं, परंतु विद्याधरला आता जेलच्या बाहेर काढून विद्याधर मात्र आता इकडे लपून राहील आणि जे काही डाव आहे तर तो खेळत राहील. परंतु शलाका मात्र आता धनश्रीच्या बरोबर बोलण्यासाठी आता इकडे ही निंबाळकरांच्या घरामध्ये येणार असते. धनश्रीला तिला काहीतरी समजायचं असतं, म्हणून ती मुलांना भेटण्याचं नाटक करून येते आणि तेथे मात्र आता पृथ्वी आणि मिताली आहेत. तेव्हा आता शलाका त्यांच्याशी खूप गोड बोलत असते आणि म्हणते की काय चाललं पृथ्वी बेटा, आजकाल तुला मावशीची आठवण येत नाही. तेव्हा पृथ्वी म्हणतो की अगं मावशी, तू असं काय बोलतेस? अगं आम्ही तर तुला आईच्या ठिकाणी मानतो, तुझ्यामध्ये तर आईच आम्ही बघतो. त्यावरती आता शलाका म्हणते की अरे मी कशाला तुमची आई आहे, कारण आता या घरात तुम्ही अगोदरच एक आई आणखीन आणून ठेवली आहे, मग कसली तुम्हाला आईची गरज आहे. तेव्हा आनंदी तेथे येते. आता मुलांना काही समजत नसतं. पृथ्वी म्हणतो की मावशी तू असं काय बोलतेस? आणि त्याच वेळेस आता आनंदी शलाकाला म्हणते की काय झालं, तुम्ही मुलांना काय कान भरवतात? मुलांच्या बाबतीत आता हे असं कान भरण्याचा प्रयत्न करू नका आणि जे काही आहे ते स्पष्ट आहे. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघ पृथ्वी, तू एक काम कर, आरतीने डिझाईन्स बनवलेले आहेत आणि आता आपल्याला पटकन ऑर्डर पूर्ण करायचे आहे, खूप ऑर्डर वाढलेले आहेत, त्यामुळे तू आता लवकरात लवकर मितालीला घेऊन प्रोजेक्ट बनवायला जा आणि लवकरात लवकर जे काही डिझाईन्स वगैरे आहे तर त्या मालक साहेबांना आपल्याला कंपनीत पाठवायचे आहेत. आपल्याला लवकरात लवकर कंपनीमध्ये जायला हवं, तू यांच्याकडे लक्ष देऊ नको. तेव्हा पृथ्वी म्हणतो की मावशी हे बघ, आत्ता मला वेळ नाही, मी तुझ्याशी नंतर बोलतो. तेव्हा शलाका म्हणते की हो, आता कसं मावशीसाठी तुला वेळ असेल, कारण जे काही आत्ता तुझ्या आईने तुला सांगितलेलं आहे तर तेच तुला ऐकावं लागेल ना. आणि ही 1.5 दमडीची मुलकरी, ही मुलगी आता तुमची आई बनलेली आहे. तेव्हा पृथ्वी मावशीला म्हणतो की मावशी तू काय बोलतेस, तुला तुझं कळतं का? आणि त्याच वेळेस आता युगंधर घरी येतो. युगंधर मात्र शलाकाचं हे जे काही बोलणं आहे तर ते ऐकतो आणि जोरात शलाकावर ओरडतो. तेव्हा शलाका आता म्हणते की युगंधर, माझ्यावर काय कशाला ओरडतोस? अरे या मुलीला तर तू बायको म्हणून घरात आणलंस आणि त्या मुलीबरोबर आता मात्र
इतकं तुझं बायकोचं नातं आहे आणि मुलांपासून हे सर्व तू का लपवतोस. तेव्हा युगंधर मात्र रागाने आता शलाकावर आणखीनच ओरडतो आणि तिच्या कानामागे द्यायला जातो. तेव्हा पृथ्वी बाबांना म्हणतो की बाबा, ती आपल्या आईची बहीण आहे मावशी, तिच्याशी आपल्याला असं वागायचं नाही. आणि ती जे काही बोलते ना आनंदीबद्दल आता ती जे काही अपशब्द वापरते ते मला सुद्धा आवडलं नाही. आणि तो शलाकाला मावशीला समजावतो की हे बघ मावशी, तू प्लीज आनंदीबद्दल एकही असा वाईट शब्द वापरू नको, नाहीतर मला तुला खरंच घराच्या बाहेर काढावं लागेल. शलाका म्हणते की हो का, तुला त्या आनंदीची इतकी काळजी आहे, म्हणजे तू मावशीला कमी लेखतो आणि आनंदीला जास्त मान देतो तर. तेव्हा आता मात्र शलाका आता आनंदीचा अपमान करत असते, परंतु पृथ्वीचा राग आता अनावर होतो. पृथ्वी आणि युगंधर एकाच वेळी शलाकाला म्हणतात की हे बघ शलाका आणि मावशी, तू आता बाहेर हो, आत्ताच्या आत्ता ह्या घराच्या बाहेर हो. आता या घरात मी तुला कधीच येऊन देणार नाही, कारण आज तू जे काही मर्यादा ओलांडली आहेस, कारण आनंदीने आता आमचा जीव वाचून जे काही करून दाखवलेलं आहे ते मात्र तू सुद्धा करू शकत नाही. आज आनंदी या घरासाठी किती काही करते. आज जे काही निंबाळकरांच्या घरामध्ये कधी घडणारं नव्हतं ते आनंदीने घडून दाखवलं आणि आमच्या बाप लेकानं एकत्र आणलं. म्हणून मात्र आता ते तोडण्याचं नातं तू तोडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मात्र आता तू या घरात नकोय आणि यापुढे आमच्या आणि तुझे संबंध तुटलेले असेल, कारण आईला तुझा याच गोष्टीसाठी राग येत होता, परंतु आम्हाला तुझ्याबद्दल प्रेम होतं म्हणून आम्ही तुझ्याशी चांगलं बोलत होतो. परंतु तू आता मनातील जे काही राग वगैरे आहे ते आम्हाला तुझ्याबद्दल सगळं काही समजलेलं आहे. त्यामुळे तू प्लीज आमच्या मनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि आनंदीला शब्द वापरू नकोस. म्हणून आता युगंधर आणि पृथ्वी यांनी शलाकाला घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि तिला तिची लायकी दाखवून आनंदीला मान दिलेला असतो. आनंदीला प्रेमाने घट्ट मिठी मारलेली असते आणि सगळा कारभार आनंदीच्या हाती सोपवलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता शलाका आणि विद्याधर जो काही आता प्लॅन करणार आहेत तो प्लॅन आनंदी एकटी कसं हुडकवून लावते आणि शेवटी आपल्या कुटुंबाला या सगळ्यांच्या नजरेतून कसं वाचवते हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.